आता कशाबद्दल काहीही बोलायचं नाही असं मी ठरवलंय. म्हणजे तू अशीच गप्प बसणार आहेस का? हो, नाडकर्णींना फोन करणार नाहीस? या घराची काही काळजी नाही तुला, तुझ्यात असलेल्या जबाबदारींची काही काळजी नाही असंच समजायचं का मी? हा? हे बघ वृंदा, या गोष्टी होतात. शेवटी आपलं एक कुटुंब आहे. म्हणूनच मी सांगूनही माझं निर्दोषत्व कोणालाच पटलं नाही. त्यासाठी आपल्याला एका बाहेरच्याच माणसाची गरज पडली. आणि तरीही मी काही कमी जास्त बोलले असेल तर मला माफ करा. हॅलो, हा नमस्कार. हो हो हो, हा थँक्यू. अगं नाडकर्णींचा फोन होता, लग्नाची तारीख ठरवायला सांगितली त्यांनी. अरे वा, हो का? प्राची, अगं प्राची. हॅलो. हॅलो वृंदा, तू अजूनही रागावली नाहीयेस ना माझ्यावर? नाही प्रसाद, मी रागावले नव्हतेच, पण अचानक सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून थोडी शांत झाले होते. तू माझ्याशी बोललेली नाहीयेस ना. मी खूप अस्वस्थ आहे आज दिवसभर. त्यात माझ्या अशा वागण्यामुळे पंढरी माझ्यावरती चिडलाय, त्याच्यामुळे सगळा भार माझ्यावरतीच आलाय आज. प्रसाद, अरे पंढरी लहान आहे, तो काही रागावला वगैरे नाहीये. आणि तू असं काही मनातही आणू नकोस, कारण आता सगळं काही ठीक झालंय. मी पण ठीक आहे आता. पण तू आता माफ केलंयस ना मला? मी हो म्हटल्यावर तुला बरं वाटणार असेल तर हो, केलंय मी तुला माफ. आणि तू आता काही टेन्शन घेऊ नकोस, काम कर. दादा किती पैसे झाले? वृंदा, मी जरा गडबडीत आहे, काम आहे मला, नंतर बोलतो. जोशी गुरुजी येत आहेत उद्या मुहूर्त ठरवायला. जोशी गुरुजी येत आहेत? वा वा वा. अहो मग ते येत आहेत तर दोघांच्या पत्रिका दाखवून टाकूया का? बघूया ना जुळतायत की नाही. समजा नाही जुळल्या पत्रिका तर आपण थांबवणार आहोत का लग्न? नाही, आणि नकोच. उलट पत्रिका जुळल्या नाहीत ही रुखरुख नको डोक्याला, नकोच ते. नाही नाही, लग्न कसं थांबू देईन मी? आकाशातले ग्रह तारे आहेत ना, उलटे पालटे करीन मी, पण लग्न नाही थांबू द्यायची मी. छान थाटात करू लग्न. लग्नाचा घाट असा मोठा घालूया का आपल्या आपल्यातच उरकूया? मला वाटतं हे मुलाकडच्यांना विचारून ठरवूयात आपण. हा, सगळं एकदाच सुरळीत पार पडलं ना झालं. मलाही तीच चिंता आहे. कसली चिंता? वृंदा सकाळी जे काही बोलली ते मला पटलं आणि लागलंय. तिचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आपल्याला बाहेरच्या माणसाची गरज पडावी. कसली आपली फॅमिली. आणि जसं तिचं निर्दोषत्व आपल्याला पटायला उशीर झाला, तसंच प्राचीचं लग्न करू नका हे तिचं म्हणणं पटायला जर आपल्याला उशीर झाला तर आपल्या हातात काहीही राहणार नाही कांता. त्या वृंदाला नाही अक्कल, काहीही बरळत असते ती. उद्या जर तिने सांगितलं प्राचीचं लग्न करूच नका तर काय आयुष्यभर तसंच बसवणार आपल्या प्राचीला घरात? तुम्ही ना तिचं काय ऐकू नका, कसलाही विचार करू नका. आणि मुख्य म्हणजे प्राचीच्या तोंडाशी आलेला सोन्याचा घास हिरावून घेऊ नका. ऐका माझं.
तरी मला असं वाटतं वृंदा जे म्हणते त्यात काहीतरी तथ्य असेल. हे तथ्य पिथ्य काय आहे ना ते सगळं मी बघीन. तुम्ही हा नसता विचार करू नका हो सदानंदराव. प्रसाद बघ, सगळी कामं केली आहेत मी. सौम्या, पंढरीच्या ऍब्सेन्स मध्ये तुम्हाला एवढी मदत केलीस त्याबद्दल तुझे विशेष आभार. मी तर आज खरंच खूप खुश आहे. बघ ना, वेळ कसा भुरकन उडून गेला आणि कळलं सुद्धा नाही आपल्याला. मी खरंच खूप एन्जॉय केलं. थँक्यू सो मच प्रसाद. इट्स ओके. बरं, आता तुम्हाला एवढी मदत केली आहेस म्हणल्यावरती तुला तुझ्या घरी सोडायची माझ्यावरती जबाबदारी आहे. करेक्ट. थोडक्यात काय, तुझ्या नवऱ्याच्या हातचा मार खायची मला तयारी ठेवायला लागणार. अगं सौम्या, तू असा काय चेहरा केलायस? हा, मस्करी करत होतो मी तुझी. प्रसाद, तुला गोष्टी किती सोप्या करून मांडता येतात ना. तुझ्यातला एक जरी गुण मला शिकता आला ना तर माझं आयुष्य धन्य होऊन जाईल. पहिल्यांदा मी तुला तुझ्या घरी सोडतो, माझं आयुष्य धन्य करून घेतो. हं? चल. तू प्रसाद बरोबर हॉटेलवर जायला हवं होतंस. प्रसाद दादा ज्या प्रकारे तुझ्याशी वागलाय त्याचा मला खरंच खूप राग आलेला आहे. यापुढे मी त्याला कुठल्याही प्रकारची मदत करणार नाहीये. पंढरी, प्रसाद माझ्याशी जसं वागलाय त्यासाठी त्याची काही कारणं आहेत. हे बघ, तू मुळात वाईट नाहीये. त्याचं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे. वृंदाताई, पण खरंच त्या घरातले तुझ्याशी ज्या प्रकारे वागलेत त्याचा मला खरंच खरंच खूप राग आलेला आहे. वृंदा, वृंदा, प्राचीच्या लग्नाची तारीख ठरवली जाते. तू कोणाला काहीही सांगणार नाहीस. मी कसं बस सगळं जमवत आणलंय. तू काही मोडता घालणार नाहीयेस. आई, मी लग्नात मोडता घालतच नव्हते. मी फक्त प्राचीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. काही गरज नाहीये तिला वाचवायची. तिच्या जे नशिबात लिहिलेलं असेल ते होईल. आणि तसंही प्रसाद काय, सदानंदराव काय किंवा प्राची काय, सगळी दुबळी माणसं आहेत. आपण त्यांना काही उलट सुलट जाऊन सांगितलं की ते त्याचाच विचार करत बसतात. तेव्हा मला आता सगळं मागचं विसरायचंय आणि हे लग्न, हे कार्य मला खूप आनंदात पार पाडायचंय. तेव्हा कोणाला काहीही बोलायचं नाही. हे तोंड जर उघडलंस ना तर सांगून ठेवते, तुला प्रसादची शपथ आहे. आई, ह्यात तुम्ही प्रसादला का ओढताय? मी तुम्हाला शब्द देते ना, मी कोणाला काहीही बोलणार नाही. माझा विश्वासच नाही तुझ्या कुठल्या शब्दावर. थोबाड उचकटायचं नाही. प्रसादची तुला शपथ आहे. पण मी प्रसादची शपथ घेणार नाही. तुला सांगितलेलं कळत नाही का? आई, काहीही झालं तरी मी प्रसादची शपथ घेणार नाही. ठीक आहे, पण जर का हे थोबाड उचकटलंस आणि काही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. ह्या लोकांची चांगलं वागण्याची यांची लायकीच नाहीये. पंढरी, समोरच्या माणसाच्या लायकीप्रमाणे आपण चांगलं वागायचं नसतं. मुळात आपण चांगले आहोत म्हणून चांगलं वागायचं असतं. बरं, मग त्या प्राचीताईचं कसं काय होणार आहे पुढे? आता माझ्या हातात करण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये रे. त्यामुळे प्राचीचं तेजसशी लग्न होणं आता अटळ दिसतंय. त्या प्राचीताईला एकदा त्याचा अनुभव आला ना मग पटेल सगळ्यांना. मग बसा म्हणावं बोंबलत. तू फक्त तुझ्या लग्नाकडेच पूर्ण लक्ष दे. गुरुजी लवकरच येतील आणि मुहूर्त काढतील. मी तर बाई त्यांना सांगणारच आहे, जवळचाच मुहूर्त काढा म्हणून.
काय जोपर्यंत ही वृंदा घरात आहे ना तोपर्यंत हे लग्न सुरळीत पार पडेल यावर माझा विश्वास नाहीये हो. आई मग आपण काय करायचं? म्हणजे आपण तिला कसं थांबवणार? काहीही झालं ना तरी नवरा बायकोनी कसा गुण्या गोविंदाने संसार करावा, त्यांची कधीच ताटातूट होऊ नये असं मला नेहमी वाटतं. आपण एक काम करायचं का? आपण वृंदाला मदत करायची का? ज्यावेळी आई आपली ताटातूट करत होती ना त्यावेळी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या बिचारीने आपल्याला प्रत्येक वेळी मदत केलेली आहे. आणि यावेळी जर आपण तिला मदत केली नाही ना तर आपल्याला पाप लागेल आणि परमेश्वर परत कुठल्याही रूपात आपल्याला कधीच मदत करणार नाही. सुवर्णा, सुवर्णा तुझं बरोबर आहे, मला पटतंय. हे बघ, मी सुद्धा वृंदाला मदत करायला तयार आहे. पण मला कळत नाही सासूबाई का असं वागतायत. बघा ना, आई स्वतःच्याच मुलीचा आणि मुलाचा संसार मोडायला निघालीये. कुठेही सगळे पाप फेडणारे कोणास ठाऊ. इथेच इथेच फेडणार त्या. हे बघ, आपण वृंदाच्या बाजूने उभं राहूया, तिला मदत करूया. खरंच मी वृंदाला सांगून आले. ए चल, मी पण येतो. चल 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 चल. पंढरी तू लहान आहेस, नको त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊ नकोस. वृंदाताई ही नको ती गोष्ट नाहीये. हे बघ, ते मला काहीही ऐकायचं नाही. मी तुला सांगितलं नाही ह्यात लक्ष घालायचं नाही. तू लहान आहेस अजून. पंढरी लहान आहे, तो लहान आहे म्हणून कदाचित तो तुझं बोलणं ऐकून गप्प बसेल, पण आम्ही लहान नाही आहोत. तुझ्याशी जे काही वागतायत आता त्याचा त्रास आम्हालाही होतोय. तू आमच्या वाईट काळात प्रत्येक वेळी आम्हाला मदत केली आहेस आणि आज आम्हाला तुला मदत करायची आहे. कसं आहे ना, तू तेजसच्या नावाला विरोध करतेस याचा अर्थ त्यात काहीतरी तथ्य असणार. या घरात कोणीतरी वृंदाताईची बाजू घेते हेच खूप झालं. आणि तो तेजस एक नंबरचा वाईट आहे. त्याचं प्राचीताईवर प्रेम नाहीच आहे. त्याला वृंदाताईला छळायचं म्हणून तो हे सगळं करतोय. पूर्वी त्याला वाटलं होतं की वृंदाताई म्हणजेच प्राचीताई आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलं. आता तू काळजी करू नकोस, तुला माझा आणि हिचा फुल सपोर्ट आहे. मी सुद्धा तुझ्या बरोबर आहे. ये ना, ये ये बस. कसं वाटलं घर? छान आहे. थँक्यू. नाही, मग कसं वाटलं? छान आहे. पाणी कसं वाटलं? पाणी पाणी कसं वाटणार? पाण्यासारखंच तर वाटणार. का? माझ्या घरचं पाणी आहे, वेगळं तर असलंच पाहिजे. नाही, तुला असं वाटत नाही की इथली प्रत्येक गोष्ट वेगळी आहे म्हणून? बरं सौम्या, मी निघू का आता? अरे तू निघतोयस काय? तू चहा पिऊन जा. एक काम कर, जेवणाची वेळ झाली, तू जेवून जा. नाही नको, मला घरी जायला हवं. वृंदा वाट बघत असेल माझी. काय असं करतो सारखं वृंदा वृंदा वृंदा? आता पहिल्यांदा माझ्या घरी आलायस, ऍटलीस्ट माझ्या आत्याला भेटून तरी जा. एक मिनिट, मी आत्याला बोलवते. आत्या. सौम्या राहू दे ना, पुन्हा केव्हा तरी भेटेन मी आत्याला. मी जातो आता, प्लीज. मला जावं लागेल. ओके, बाय. बाय. काय झालं? आज हॉटेलमध्ये एकटाच होतास ना? हे काय एकटा कुठे? आज सौम्य आली होती हॉटेलवरती मला भेटायला आणि तिने मला खूप मदत केली. मग नंतर मी तिला तिच्या घरी सोडायला गेलो. काय ग? नाही, सौम्यांनी हॉटेलमध्ये येऊन काम केलेलं मला नाही आवडलंय. का? का म्हणजे ती मैत्रीण आहे तुझी आणि त्याच पद्धतीने राहायला हवी. शिवाय तिचं लग्न झालेलं आहे. मग काय झालं? आता मला सांग, अडी अडचणीच्या वेळेला मित्र मदत नाही करणार तर मग कोण करणार? पंढरी नव्हता ना आज, त्याच्यामुळे हॉटेलचं सगळं लोड माझ्यावरती आलं होतं. त्याच वेळेला ती आली आणि मग तिने मला मदत केली. अच्छा 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 अच्छा, आलं लक्षात. आलं तुमच्या डोक्यात काय चाललंय ना मॅडम, ते कळलं मला. तरीच म्हणलं असं
असं जळल्याचा वास कसा काय येतोय? नाही प्रसाद, तसं काही नाहीये. मला तुझी काळजी वाटते रे. कारण अशा गोष्टी तुला पटकन लक्षात येत नाहीत आणि शर्मिष्ठाची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून सांगते, काळजी घे. शर्मिष्ठाचं सोड ग. सौम्य अशी नाहीये, तिच्या मनात असं काहीही नाहीये, मला खात्री आहे. पण मला नाही तिच्याबद्दल खात्री. अगं, झालंय काय तुला? हा, मी तुला सांगतोय ना, सौम्य तशी नाहीये, विश्वास ठेव माझ्यावर. बर, मी जरा फ्रेश होऊन येतो. गुड मॉर्निंग. अरे आलीस तू? हो. बस बस, आलोच मी. चल हो बाजूला. का? म्हणजे तू बाकी बघ ना, मी इकडचं काम बघते. मला इथे काम आहेत. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. हे बघ, हिशोबात किती खाडाखोड केलीस तू. हो ना, मग ती माझी पद्धत आहे असं समजा. पंढरी, तू किती उद्धट आहेस. काल मी किती व्यवस्थित केलं होतं हे. काल केलं होतं ना, काल मी नव्हतो तेव्हा ठीक होतं. आज मी आलोय की नाही. किती उद्धट आहेस तू. हो तर तसं समजा. मी इथून हलणार नाहीये. हा प्रसाद, हा बघ कसा उद्धटपणे माझ्याशी बोलतोय. नाही, तो असा जरी बोलत असला ना सौम्य, तरी तो चांगला आहे. ते मला काही माहित नाही. आत्ताच्या आत्ता ह्याला घरी पाठव. सॉरी, मी तसं नाही करू शकत. प्रसाद प्लीज, एवढंही नाही करणार तू माझ्यासाठी. पंढरी, हे पैसे घे, जा रिक्षाने घरी जा. मी नाही जाणार आहे घरी. असं काय करतोय? जा ना घरी, जाऊन वृंदाला मदत कर ना. चालेल, मग आपण एकत्र जाऊन तिला मदत करू ना. मी जायला सांगतोय ना पंढरी, हे पैसे घे आणि जा. ठीक आहे, जातो मी. हा पण लवकर घरी आहे. हा सौम्या, हे बघ, तू रडू नकोस. हा रुमाल घे, डोळे पुस आणि लवकर कामाला लाग. ओ भाऊ, पाणी द्या.